कारखान्याचा निलाव काढण्यासाठी दिला का निवडून? तो जवळजवळ 2 ते 3 पिढ्याला रस्ता झालेला नाही. सध्या महेश शिंदेचीच हवा आहे आता या भागात. त्यावेळी तुमचे पैसे कुठे गेलेले? त्यावेळी तुम्ही का नाही आला सामाजिक सेवा करायला? नाही ते विषय सोडून द्यायचा. राष्ट्रवादी धरायचंच नाही. ते म्हणजे आम्ही आमच्या ताटातलं तुम्हाला देऊ शकत नाही. काय केलं, देऊळला 10 लाख दिले, त्यातलं 2 लाख कमिशन पहिलंच घेऊन गेलं. एखादे आई वडील करणार नाही ते काळजी घेतात मतदार संघात. शरद पवारांनी की नाही पाणी आणलं. तर नारळ फोडून जायचे एवढंच त्यांचं काम आहे. ते खोटं बोलतात आणि रिटर्न बोलतात. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या प्रचाराचा धुरळा खरं तर उडत असताना आज आपण आहोत वाटार जिल्हा परिषद गटामध्ये. वाटार स्टेशनचा जिल्हा परिषद गट आहे. या गटातील बिचुकले या गावामध्ये सध्या आपण आलो आहोत. उत्तर कोरेगावमधील हा भाग आहे. मात्र एकीकडे खरं तर दुष्काळी भाग म्हणून या ठिकाणी या भागाला ओळख असताना नक्की या भागातील मतदारांचा कौल काय म्हणतोय, मतदार का राजा काय म्हणतोय हे आपण खरं तर जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, कुणाच्या बाजूने आपण आहोत? महेश शिंदेच का आपण? महेश शिंदे साहेब. नेमकं कारण काय? पण कारण त्यांनी कामच केलेली ना, कामं बी चांगली केलीची आणि इथून पुढे बी करतील. आम्ही त्यांच्या पाठीशी माझं नाव जेवण लेन आहे पुढे. खरं तर ज्यांनी कामं केलं त्यांच्या बाजूने आम्ही खरं तर उभा आहोत म्हणताय. दादा काय सांगाल, काय नक्की म्हणताय? मतदान आलंय, झडपी आहे, पंचायत समिती आहे, नक्की काय तुमचा कौल कुणाच्या बाजूने आहे? आमचा महेश शिंदे यांच्या साहेबांच्या बरोबर आहे कौल. महेश शिंदेच्या बाजूने का? आपण कारण गेल्या आता सुद्धा आपण जर बघितलं, आता जेवढे आमदार झाले त्यांनी आता सध्याला बरीच कामं केलेली आहेत. नेमकी कोणती कामं केली? जसं कॉन्क्रीट करणं असू द्या, कोणाच्या पाण्याचं असू द्या, असे भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी. ह्याच्या अगोदर खरं शशिकांत शिंदे देखील आमदार होते, त्यांच्याकडून काय कामं झाली नाही? नाही ते फक्त नारळ फोडून जायचे एवढंच त्यांचं काम आहे. फक्त नारळ फोडून जायचे एवढंच त्यांचं काम आहे. फक्त नारळ फोडून जायचे एवढंच त्यांचं काम आहे. बाकी काही काम नाही. फक्त नारळ फोडायचा, हे उद्घाटन करायचं, ते उद्घाटन करायचं, एवढंच काम आहे त्यांचं. आम्ही म्हणत नाही ते चांगलं नाही जाणं असं नाही. फक्त नारळ फोडून, बाकी विकास कामं एवढी कमी आहेत. तर काही आमदार जे माझे आमदार होते त्यांच्याकडून नारळ फोडण्याचं काम केलं जातं असं म्हणणं आहे. दादा काय सांगाल, गावचा विकास आणि येणारं आगामी निवडणूक नक्की काय भूमिका असणार आहे? गावचा विकास तर हा चांगल्या पद्धतीने झालेलाच आहे आणि गावातील काँक्रिटीकरण असू द्या, पाण्याची सुविधा असू द्या किंवा अंतर्गत रस्ते असू द्या, डांबरीकरण असू द्या, सगळी कामं झालेली आहेत. त्यामुळं आगामी निवडणुकीत धनुष्यबाण किंवा महेश शिंदेच्या बाजूनच बराचसा कौल आहे. आमचा तर कौल महेश शिंदेच्याच बाजूने आहे. जी आगामी पिढी आहे त्या आगामी पिढीकडून असं म्हटलं जातं की कुठेतरी महेश शिंदेंना वगैरे या ठिकाणी कौल दिला जातो. जे उमेदवार शिवसेनेचे आहेत, भाजपचे जे उमेदवार आहेत, त्यांना या ठिकाणी कुठेतरी मतदाराचा कौल असल्याचं प्राथमिकदृष्ट्या आपल्याला बघायला मिळते. आपल्यासोबत काही वयस्कर मंडळी देखील आहेत, तर ज्येष्ठ नागरिक आहेत, जे म्हणतात ज्येष्ठ नागरिकांचं मत देखील तितकंच महत्त्वाचं ठरलं जातं. त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. दादा काय सांगाल, काय म्हणतं मतदान? चांगलं आहे. कुणाला मतदान करणार आहे? वयस्कर आहे, थोडंसं आजारपणामुळे त्यांचं थोडंसं बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. पण त्यांनी दिलं की बाबा चांगलं चाललंय आमचं गावात. खरं तर गावातलं एकंदरीत वातावरण आहे ते अतिशय चांगलं असल्याचं बघायला मिळतंय. त्या ठिकाणी काही दादा आहेत, आजोबा आहेत काही, त्यांच्याकडून आपण नक्की जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, मतदान आलंय जवळ, पंचायत समिती झडपीचं मतदान, कुणाला मतदान करणार आहे? मतदान महेश शिंदे बाजूला. महेश शिंदेनंच का? आपण का माझ्यासाठी त्यांनी दवाखान्यात नेले यांनी पंढरपूरला. काय नक्की काय केलं तुमच्यासाठी? ते माझ्यासाठी उत्कर्ष ऑपरेशन केलं. आता पुन्हा बोलावले. महेश शिंदे गोरगरिबांना धावून जातात. हा धावून जातात. गोरगरिबांसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्या नेत्याला आम्ही खरं तर जो उमेदवार ते उभा करतील त्यांना आम्ही खरं तर मतदान करायला सांगतो. काय सांगाल, काय म्हणतंय मतदान? मी महेश शिंदेला करणार. महेश शिंदेनंच का? आपण त्यांनी आमच्याकडे कामं केले तर करणार आहेत. धरणाचे पाणी बिणी आणणार आहेत. या अगोदर काही कामं झाली नाहीत का? मग एवढी नाही झाली, त्यांच्यासारखी झाली नाही. खरं तर अगोदरच्या काळामध्ये कामं झाली नाहीत आणि
महेश शिंदेने काही बरे कामं केले आहेत, त्यामुळे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना खरंच आम्ही या ठिकाणी मतदान करणार असलं सांगितलं जाते. तर काय सांगाल, पंचायत समिती आणि झेडपीचं निवडणूक करता जवळ आले आणि शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल तर दोन्ही बाजूचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, नक्की कौल काय म्हणतो आपला? तर शिवसेनेचा शिवसेनेलाच का आपण? आमदार महेश शिंदे साहेबांनी आमच्या गावामध्ये भरपूर निधी देऊन चांगलं काम केलेलं आहे आणि पाण्याचं बी काम केलेलं आहे, चांगलं रस्ते केले सर्वांची, त्यामुळे आमचं महेश शिंदे साहेबांना सर्व पाठिंबा राहणार. या अगोदर शशिकांत शिंदे आमदार होते, या काळात कामं झाली नाहीत का? कामं नाही झाली काय? का मग त्यावेळेस तुम्ही पाठपुरवठा केला नाही का? पाठपुरावा केला म्हणजे काय, उतरण्या टायमाला यायचं आणि परत यायचंच नाही परत, असंच का? मग आता ते मतदान मागायला येत तुमच्या दारात येतील, त्यावेळेस तुम्ही काय सांगणार? आम्ही सांगणार कामं केले त्यांच्याच पाठीमागे जाणार. त्यांनी कामं केले त्यांच्याकडं, त्यांच्या पाठीमागे आपण जाण्याचं सांगितलं जाते. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत. तर काय सांगाल, पंचायत समिती आणि झेडपीचं मतदान खरं तर येत्या 5 फेब्रुवारीला होतं आहे, नेमकं कौल काय म्हणतोय? आमच्या गावामध्ये असं आमच्या झेडपीला धनाजी मोहिते उमेदवार उभे केले आहेत. अतिशय गरीब घरातला कुटुंबातला माणूस, स्वतः मोलमजुरी करून त्याने स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आता तो कॉन्ट्रॅक्टदार झालेला आहे. आणि आमदारांनी आमच्या इथं झेडपी गटात कुणबी म्हणून एक उमेदवार उभा केल्यामुळं, इथं ओबीसीचं आरक्षण असल्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून सामान्य कुटुंबातल्या माणसाला आज महेश शिंदेंनी एक गोरगरीब जनतेतला माणूस त्याला धनुष्यबाण हातात घेऊन उमेदवारी दिली आहे. आणि आमच्या गावातून कमीत कमी 80 ते 90% मतदान होणार. आणि महेश शिंदेंनी आज मी स्वतः समोर आहे, अख्ख्या गावात कॉन्क्रीट करून काम करून पाण्याच्या कॅनली 2 मोठ्या इमारती बांधल्या. आत्ता पाणी हे वरच्या नलवडच्या धरणात पाणी सोडून या 8 ते 9 महिन्यात आमच्या गावाला पाणी येणार आहे. हेच महत्त्वाचं आमच्या गावासाठी महेश शिंदेंनी काम केले, त्यामुळे आमचं गाव सगळं महेश शिंदेच्या पाठीमागे. परंतु 2 दिवसापूर्वी शशिकांत शिंदे असं म्हटलं की मागच्या 10 वर्षामध्ये मी पाठपुरावा केला होता, त्या कामांचं उडत आता फलित मिळते, त्याचं श्रेय जे आहे ते महेश शिंदेच्या माध्यमातून घेण्याचं येत आहे. नक्की काय आहे, प्रकार काय? आम्ही शशिकांत शिंदेंच्याबरोबर सुद्धा होतो स्टार्टला. शशिकांत शिंदेला आम्ही कामं सांगितली. एकच काम आमच्या 10 वर्षात 10 लाखाचं काम जानाई मंदिराला दिलं, त्याच्यावर त्यांनी काय फिराकलं नाहीत. आणि पाण्याचा तर विषय कुठे त्यांनी घेतलाच नाही. ती खोटं बोलतात आणि रिटून बोलतात, ती खोटं बोलतात आणि रिटून बोलतात, ती खोटं बोलतात आणि रिटून बोलतात. खोटं बोलणं हे चुकीचं आहे. महेश शिंदेंनीच कागदाव आणलं आहे. कागदाव आणलं होतं का त्यांनी? आम्ही स्वतः हातानं बघितलं आहे. महेश शिंदेंनी पाणी कागदाव आणलेलं आहे. आणि गावं नावासकट नलवडी बिचुकली तळे सगळी गावं कागदाव आणून पाणी देणार आहेत. एवढंच त्यांचं काय कामाला, बाकी बोलायचं नाही. साठी काम केले, जे वयोवृद्ध आहे त्यांनी कुठे दवाखान्यात त्यांच्या सुविधा वगैरे उपलब्ध करून दिल्या, नक्की काय प्रकार? आमच्या गावात अशी गरीब लोक आहेत, कुणाचा ॲक्सिडेंट झाला त्याला 3.5-4 लाख. आता मगाशी तुम्ही ते त्यांना विचारलं, त्यांना मी स्वतः नेऊन 7.5 लाख रुपये खर्च करून बरं करून आणले. अशी जवळजवळ आमच्या गावात 70 ते 80 लोक ज्यांना घरी जेवणासाठी सुद्धा रोजानं जाऊन आनंद करावं लागतं, अशा माणसांना आम्ही महेशदानाच्या पंढरपूरला पेशंट त्याचे नेऊन आम्ही त्यांचं घरी बरं करून येऊन करोड रुपये खर्च करून आम्ही त्यांची व्यवस्था करून चांगली करून आणली आहेत. आणि शिवाय आमच्या गावात पांधन रस्ते 9 किलोमीटर, ज्या शिवारात कधी जाता येत नाही त्या शिवारात सुद्धा आम्ही पांधन रस्ते 9 किलोमीटर स्वतःच्या साहेबांनी खर्चातून दिलेत. त्यामुळे महेश शिंदे यांनी उमेदवार दिलेला 100% आम्ही निवडून देऊ. दादा, पंचायत समिती आणि झेडपीचं निवडणूक होते, काय तुमचा कौल काय म्हणतो नक्की? आमचा कौल महेशदादा शिंदेंच्या पाठीमागे आहे. कारण त्यांनी आमच्या गावात भरपूर कामं केली. जे मागितलं ते दिलं, जे मागितलं ते दिलं, जे मागितलं ते दिलं. नक्की उमेदवार कोण आहे? धनाजी मोहिते यांच्या आणि तो धनाजी मोहिते मूळ आमच्या गावचा. आमच्या गावात त्यांनी हे तो बेलदाराचा आहे. त्यांनी आमचं मारुतीचं मंदिरसुद्धा त्यांनी बांधले. पैसे नसतानासुद्धा त्यांनी मारुतीचं मंदिर वर चढवलेलं आहे. तर त्या धनाजी मोहितेच्या पाठीमागं आम्ही सगळी राहणार. आमच्या गावचे सरपंचसुद्धा सक्षम आहेत, चांगले आहेत. सरपंचानं मी भरपूर कामं केली आहेत. महेश शिंदे दादांतर आम्हाला नको एवढं दिलं आहे. पाणंद रस्ते दिले, पाणी आणत्यात, गावाचं शेतकरीचं समाधान केलं आहे सगळं.
आता पाणी येईल, वर्षात 2 वर्षात पाणी ते आणणारच, पण शेतात जायला रस्ते नव्हते, पाणन रस्ते सगळे त्यांनी केले. म्हणून आम्ही महेश दादांच्या पाठीमागे ठाम आहोत. काल मतदान आलंय पंचायत समिती आणि झेडपीचं मतदान आलंय जवळ. आम्हाला ते पाणी त्याची कबूल केलं त्यांनी द्यावं, कोणी कबूल केले? म्हणजे मंत्र्यांनी त्या महिशिंदेनी काय केलं त्यांनी? म्हटले तुम्हाला घाटातून पाणी वर देतो. आले का पाणी मात्र? अजून आलं नाही ना. त्यांनी द्यावं एवढंच आहे आमच्या अपेक्षा. म्हणजे द्यावं ना त्यांनी आम्हाला, चांगलं की आम्ही काय वाईट बोलतोय का? मग तो मतदान कोणाला करणार तुम्ही आता? त्याला काय करू शशिकांत शिंदेला का नाही? का आता म्हणजे ज्याने पाणी द्यायचं ते कबूल केलं, मग त्याला मान्य आहे पाणी मतदान करणं गरजेचं आहे. उमेदवार कोण आहेत आपले? आता ते उमेदवाराचं आम्हाला एवढं काही माहित नाही, पण तुम्हाला हाय मी माझ्या इथे नाही. हा आमच्या गावाला हे पण वाटर राहणार. महेश शिंदे दादांच्या पाठीमाग काय आहे तर ते पाणी बी आणतात, पाणन रस्ते बी केलेत, आणि आमचे माजी पंचायत समिती सदस्य विलास काका हे गेली 30 वर्ष पाण्याच्या पाठीमागे. विलास काका हे गेली 30 वर्ष पाण्याच्या पाठीमागे, आणि त्यांच्या शब्दाला आज यश येते हे महेश शिंदे साहेबांच्यामुळं, आणि त्यांच्या शब्दाला आज यश येते हे महेश शिंदे साहेबांच्यामुळं. तर महेश शिंदे आमचा धनाजी मोहिते त्याच्या पाठीमागच आम्ही असणार, आणि आम्हीच नाही, आमचं अख्खं गाव त्यांच्या पाठीमागे. आमचं गाव प्लस जाणार आहे मतदानात. हां, आज महेश शिंदेच्या माध्यमातून गावचा विकासाचा भरपूर चालू झालेला आहे, आणि 6 वर्ष इतका विकास केला आहे की ह्याच्या मागं कधीच विकास झाला नव्हता. आता बघा हे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीट, पाण्याची टाकी आहे, पांद रस्ते, इथं नलडवाडीचं धरणाचं कोट्यवधी रुपयाची धरण झालेलं आहे, आणि ह्याच्या मागं आम्ही सर्व गावकरी 100% मागं आहोत महेश शिंदे दादांच्या. उमेदवार कोण आहे आपल्याकडे? बिचुकले गावामध्ये आलो असताना गावच्या पारावरती काही मंडळ बसले, त्यांचं नक्की मत काय आहे, काय म्हणणं आहे त्यांचं या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ येत आहेत आणि कोणाला मतदान करणार तुम्ही? आम्ही माजी सरपंच हरिभाऊ पवार, तर महेश शिंदे साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहे, आणि उमेदवार कुणीही जरी असला तरी शिंदे साहेब हेच उमेदवार समजून आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार. आणि शिंदे साहेबांनी जे काही विकासाचा धडाका लावला आहे, त्यांनी जे काय पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा होता, आणि तो प्रश्न त्यांनी सोडवत आणलेला आहे. त्याच्यामुळं महेश शिंदे साहेबांच्या पाठीशी सर्व गाव आमचं उभं राहील, आणि सर्व मतदान महेश शिंदे साहेबांच्या म्हणण्यानुसार होईल. उमेदवार कोण आहे हे बघितलं जाणार नाही, परंतु उमेदवार जरी थोडासा ह्याच्यातला जरी असला तरीसुद्धा उमेदवाराकडे न बघता साहेबांच्याकडे बघून मतदान होण्याची तुम्ही शक्यता. माजी सरपंच आहात, तुम्ही कोणत्या पार्टीचे माजी सरपंच आहे? मी ज्या वेळेला सरपंच होतो त्यावेळेला डॉक्टर शालिनताई पाटील यांच्या पार्टीत होतो. राष्ट्रवादी त्यावेळेला मी तिथून. आता राष्ट्रवादी तुम्ही राष्ट्रवादीच्या विचाराचे तुम्ही आहात, मग राष्ट्रवादीच्या आता तुम्ही महेश शिंदेच्याकडे कसं काय वळला? हा म्हणजे तेच की कामाचा त्यांचा जे झपाटा बघितला, त्यांनी गावोगाव म्हणजे सिमेंट कंक्रीट रस्ते केले. पुन्हा त्यांनी हा पाण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो त्यांनी गॅरंटीने सांगितले की बाबा आम्ही म्हणजे खोटी आश्वासनं न देता त्यांनी भरीव म्हणजे आम्हाला ते काय मंजूर करून आणली, कागदपत्र सर्व दाखवली, आणि सर्ववरून म्हणजे जे काय कागदपत्र आहेत ती खरी बोलतायत की त्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मिटेल. आणि पाणी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या वेळेला शरद पवार साहेब ज्या वेळेला आले होते वॉटर स्टेशनला, त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या भागाचा प्रश्न फक्त एकच आहे की 2 शब्दाचा की पाणी मिळाल्यानंतर म्हणजे सर्व काही सुजलाम सुफलाम होणार आहे. तर आम्ही बऱ्याचशाच पाण्याच्या प्रश्नासाठी प्रत्येक मंत्र्यांना आम्ही हे केलेलं होतं, परंतु राष्ट्रवादीतनं सुद्धा आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवारांनी पण पाणी आणलं नाही तुमच्याकडे? शरद पवारांनी बी नाही पाणी आणलं नाही, आणि रामराजेंनी सुद्धा त्यातला भाग सुफलाम केला. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा मागणी केली,
पण ते म्हणले आम्ही आमच्या ताटातलं तुम्हाला देऊ शकत नाही. पण ते म्हणले आम्ही आमच्या ताटातलं तुम्हाला देऊ शकत नाही. पण ते म्हणले आम्ही आमच्या ताटातलं तुम्हाला देऊ शकत नाही. तुमचा तुम्ही प्रयत्न करा, आम्ही पाणी तुम्हाला देऊ शकत नाही. तसं बघायला गेलं तर रामराजेचं सुद्धा इकडं मतदान आहे किंवा इकडं सर्व वर्चस्व आहे, तर त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी सुद्धा पाणी प्रश्नावर अजिबात त्यांनी आम्हाला उभं केलेलं नाही आणि त्याच्यामुळं आम्ही महेश शिंदे साहेबांनाच मानतो. तर पाण्याचा प्रश्न असतील, गावाच्या विकासाचा प्रश्न असेल तो सोडवल्यामुळे तर महेश शिंदे जे उमेदवार येतील त्या उमेदवार कोण आहे हे न बघता त्यांना खरं तर मतदान करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी काही गावाचं ग्रामस्थ बोलून द्यावं. आपल्यासोबत बिचुकले गावचे सरपंच देखील आहेत. सरपंच काय सांगाल की गावचा कल काय म्हणतो तुमचा? नमस्कार. गावचा कल फक्त नाही तर ह्या भागाचा, ह्या तालुक्याचा, ह्या मतदारसंघाचाच कल आमदार महेश शिंदे साहेबांच्या बाजूने आहे. कारण मी सरपंच परिषदेचा अध्यक्ष आहे. ज्यावेळी फक्त बिचुकल्याचंच नाही तर जवळपास कोरेगाव तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावात जायचा वारंवार प्रसंग येतो. आजपर्यंत झाली नाहीत अशी अभूतपूर्व कामं ह्या काळात आत्ता महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेत. म्हणजे नुसत्या पायाभूत सुविधाच नव्हे, म्हणजे नुसते रस्ते, पूल, इमारती हे तर त्यांनी केलं, कोट्यवधी निधीच आणला. पण जे खरं तर मूलभूत प्रश्न आहे, जे लोकांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, युवकांच्या नोकरीचा प्रश्न असेल, ह्या सगळ्यांवर निर्णायक भूमिका घ्यायची क्षमता त्यांच्याकडे, कारण ते उच्च विद्याविभूषित आहेत. मोठ्या मोठ्या उद्योग कंपन्या आणणं, त्यातून रोजगार उपलब्ध करून देणं, ह्यात त्यांना 100% निश्चित भविष्यकाळात यश मिळेल हे जे आम्हाला खात्री वाटते. आणि त्यामुळं आम्ही सगळे आता त्यांच्याबरोबर ह्या प्रवाहात आहे. आणि हा जरी एक विषय असला तरी ज्यावेळी तुम्ही एखाद्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असता त्यावेळी तुम्ही सामाजिक सलोखा राखणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांनी जी ह्या माध्यमातून सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली ते आम्हाला खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून विशेष भावली आहे. कारण फक्त एका जाती धर्माच्या पुरतं राजकारण नाही करायचं, तर समाजातले सगळे घटक घेऊन आपल्याला एकत्रित विकास साधायचा आहे, ही त्यांची भूमिका आम्हाला सगळ्यात जास्त भावली. वयस्कर मंडळी देखील काही आहेत, पुन्हा एकदा बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा काय सांगाल, कोणाला मतदान करणार तुम्ही? तसे उमेदवार कोण आहे त्याचं महत्त्व नाही. महेश शिंदेंनी चांगली कामं केली, चांगला गावाचा तर भरपूर विकास केला. 2-4 संस्कृत भवन बांधून दिली. 1 पैसा रुपया कमिशन कुठलं कामात नाही घेतलं त्यांनी. म्हणजे आणखीन काय केलं पाहिजे आमच्यासाठी? आणखीन पाण्याचा प्रश्न तर सुटलाच. 6 वर्षात पाणी आम्हाला मिळतंय असं जार कोणीही बघावं कागदावरचा. काका तुम्हाला म्हणून आम्ही महेश शिंदेच्या पाठीमागे, उमेदवार कोण आहे हे माहीत नाही, पण महेश शिंदेच्या पाठीमागे. तर तुम्ही बाबा वयस्कर आहात. हां, अनेक राजकारण आपण तुम्ही बघितलेत, अनेक जण आले, अनेक जण गेले बघितले तुम्ही. ह्याच्या आधी शशिकांत शिंदे देखील आमदार होते, हो. त्यांनी काही विकास केला नाही का? काय केलं? देऊळला 10 लाख दिलं, त्यातलं 2 लाख कमिशन पहिलंच घेऊन गेलं. काय केलं? देऊळला 10 लाख दिलं, त्यातलं 2 लाख कमिशन पहिलंच घेऊन गेलं. काय केलं? देऊळला 10 लाख दिलं, त्यातलं 2 लाख कमिशन पहिलंच घेऊन गेलं. काय केलं? देऊळला 10 लाख दिलं, त्यातलं 2 लाख कमिशन पहिलंच घेऊन गेलं. म्हणजे काय फायदा? हा आमदारांनी 1 रुपया कसल्या कामात कमिशन नाही आज मी त्याला. मग आणखीन ह्यांनी आमदारांनी काय केलं पाहिजे गावासाठी? भरपूर केलं आणि अजून बी कामं करतातच दिले. मग आणखीन सगळं कॉन्ट्रॅक्ट झालं, पाणी येते, म्हणजे आणखी मुद्दा पाण्याचा प्रश्न आहे. पाणीपासून गाव वंचित आहे, त्याच्यामुळे शेतीला पाणी मिळेल एवढा एक मुद्दा 1 नंबरचा आहे. म्हणून आम्ही महेश शिंदेच्या पाठीमागे. गावामधले रस्ते पण काही जरा आता आम्ही येताना बघितलं, गावाचे रस्ते जरा थोडेसे चांगले दिसतात, चकाचक झालेले दिसतात. नक्की काय आहे? हा रस्त्याचं काय? रस्ते गावातले जरा चांगले चकाचक दिसत आहेत. समाधान आहे का तुम्ही काम? समाधान. मग अहो मी माझं आता 85-86 वर्ष एवढं कुठल्याच आमदारांना कामं नाही केली गावासाठी. शालीन त्याने जरा बरं केलं होतं, बरीचशी कामं केली ते गावातली. त्याच्या पाठीमागं ह्या महेश शिंदेने भरपूर कामं केली, म्हणून आम्ही महेश शिंदेच्या पाठीमागे. काय सांगाल, कोणाला मतदान करणार आहे? मतदान कोणाला करणार आहे? मतदान आता दोन्ही काँग्रेस आपलं एकजूट झाली तिकडेच करणार. कुणाची एकजूट झाली? शिवसेना गट एकत्र झाले. जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांची खरं तर मतं जाणून घेतली होती. आपल्याबरोबर काही मावशी देखील आहेत. मावशी काय सांगाल, कोणाला मतदान करणार आहे? पंचायत समिती आणि झेडपीचं मतदान जवळ येत आहे, कोणाला मतदान करणार? महेश शिंदेनंच का? करणार. आमची कामं केली त्यांनी. काय काय कामं केली?
आता पाणी आणलं, मंदिराचं काम केलं, भजनी मंडळाला साहित्य सगळं दिलं. शिवाय येतात सारखं सहकार्य असतं. आणखीन आमच्या पारण्याला 5,000 रुपयाचं बक्षीस दरवर्षी देणार. महेश शिंदे आता आमदार झाले, 1-5 वर्ष झाली. त्याच्या अगोदर काय कामं झाली? त्याच्यावर नाही काम काय काहीच नाही काम काय झाली. नाही. आता हे रस्ता झाला त्यांच्या क्षणी सगळं. मग सगळी कामं झालीत महेश शिंदेच्या माध्यमातून, म्हणून तुम्ही महेश शिंदेला हो, मतदान हो, करणार हो. आहात. ग्रामस्थ पारावर बसले होते, त्यांच्याकडून आपण त्यांचं मत जाणून घेतलं. काही आपले ग्रामस्थ आहेत जे शेतातून आता खरं तर आलेले आहेत, त्यांना आपण थांबवले ना की त्यांचं मत काय जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, कुणाला मतदान करणार आहे? पंचायत समिती झेडपीचं मतदान जवळ येतंय, कुणाला मतदान करणार आहे? आम्ही महेश शिंदे. महेश शिंदेनंच का आपण? हो. हां का त्याला कारण आहे, आमच्या इथं वस्तीवर जाणारा जो रस्ता आहे तो जवळजवळ 2 ते 3 पिढ्याला रस्ता झालेला नाही. तो जवळजवळ 2 ते 3 पिढ्याला रस्ता झालेला नाही. तो त्यांनी ते करून दाखवला आणि सिमेंट कॉन्क्रीटमध्ये पूर्ण केलेलं आहे. आज तागायत किती सरपंच होऊन गेले, किती झाले, कोणी केलेलं नाही. तर आमचं त्यांच्यावरती उपकार आम्ही मरोसोपर्यंत सोडणारच नाही. असे आमच्यावर उपकार भरपूर झालेले त्यांचे. आणि त्यांच्यासारखा नेता बी जलमणार नाही कोणी. आणि त्यांच्यासारखा नेता बी जलमणार नाही कोणी. आणि त्यांच्यासारखा नेता बी जलमणार नाही कोणी. असा नेता आहे. शशिकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी होते, त्यांनी काय केलं नाही. कोणी त्यांनी तेवढ्याला केलेलंच नव्हतं ना. नव्हतं केलं. बाबा काय सांगाल, कोणाला मतदान करणार आहे? पंचायत समिती झेडपीची निवडणूक जवळ येते. महेश शिंदेच्या गटालाच करणार आम्ही, धनाजी मोहिते. कारण का महेश शिंदेने सगळे व्यवस्थित रस्ता बिस्ता सगळे त्यांनी कामकाज केले, गोरगरिबांना मदत केली, सगळं केले व्यवस्थित. माझ्या धनाजी मोहित्यांनाच मतदान करणार. त्यांनाच का करणार? दुसरे कोण म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार? नाही, ते विषय सोडून द्यायचा. राष्ट्रवादी धरायचंच नाही. 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 महेश शिंदेचाच गट धरायचा, धनाजी मोहितेच धरायचं. आता हवा कोणाची आहे गावात? अहो सध्या हवा महेश शिंदेचीच हवा आहे आता या भागात. अहो सध्या हवा महेश शिंदेचीच हवा आहे आता या भागात. अहो सध्या हवा महेश शिंदेचीच हवा आहे आता या भागात. अहो सध्या हवा महेश शिंदेचीच हवा आहे आता या भागात. तुमच्या गावातच का पूर्ण भागात? पूर्ण भागात म्हणलं तरी चालेल. आपल्या एवढ्या भागात महेश शिंदेनी कामं केलेली, गोरगरिबांची मदत आहे. किती उमेदवार निवडून येतील? महेश शिंदेचं मला वाटतं झेडपीला ते सगळेच येणार. तर काय सांगाल, पंचायत समिती झेडपीचं मतदान जवळ आलंय, कुणाला मतदान करणार आहे? महेश शिंदेला. महेश शिंदे. महेश शिंदेच का आपण? हो, महेश शिंदे. त्याने काम केलेलं आहे. माझ्या आमदारांचे उमेदवार पण पुढे उभे आहेत की शशिकांत शिंदेचे? महेश शिंदेच मत. पारावर बसलेले काही ग्रामस्थ आहेत. काका काय सांगाल, कुणाला मतदान करणार आहे? काय आमच्या गावातला जन्म घेतलेला माणूस कोण? धनाजी मोहिते. त्यांनाच का करणार आहे तुम्ही? त्याचा गावात जन्म घेतला म्हणल्यावर त्याच्याकडेच जाणार ना आम्ही. मग विकासाला काय बघणार नाही का? विकासाकडे बघणारच की, विकास करणारच की. त्याला का विकास काय त्यांच्या पार्टीच्या? ही काय आता ग्रामपंचायत बांधलेली त्यांनी. तर काय सांगाल, कुणाला मतदान करणार आहे? खरं तर मी महेश शिंदे पार्टी करणार. महेश शिंदेंनाच का आपण? हां, कारण त्यांनी विकास केलाय नाही ह्या संपूर्ण गावातच नाही पण संपूर्ण तालुक्यात केलाय, संघात केलाय. ह्याच्या अगोदर खरं तर माझे आमदार शशिकांत शिंदे देखील आहेत या मतदारसंघामध्ये. त्यांचे देखील उमेदवार खरं तर उभे आहेत. खरं तर आहेत असू द्यात की, पण आम्ही त्यांच्या पार्टीचं काम करतोय म्हणजे आम्ही त्यांनाच मतदान करणार. शशिकांत शिंदेने काही विकास केला नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, केलाय की, पण त्यांच्यापेक्षा कमी केला. त्यांनी भरपूर केला. आज तालुक्यात जवळजवळ 28,000 कोटीचा निधी आणला म्हणजे काय थोडा आणला का? आतापर्यंत असा कोणीच आणला नव्हता. आमदार महेश शिंदे. आमदार महेश शिंदेंनाच का? त्यांचं कारण असं आहे की त्यांनी गावामध्ये विकासाची कामे भरपूर केलेत आणि आमच्या गावामध्ये आत्ता समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे. त्या अभियानाला आमदारांचा बी चांगला पाठिंबा आहे, आमच्या सरपंचांना बर्गेताईंचा पाठिंबा आहे आणि त्या गावातनं बी आमचा बऱ्यापैकी विकास होणार आहे समृद्ध अभियानातून बी. आणि बऱ्यापैकी कामं झालेत आमची समृद्ध अभियानाच्या ह्याच्यातून. आणि दुसरा एक असा मुद्दा आहे की तो विरोध पार्टीतला जो उमेदवार आहे तो पैसे जे करतोय आत्ता की काय नाही, मी पैसे आमच्याकडे पैसे आहेत. मला त्यांना असं सांगावं वाटतंय की तुमचे पैसे ज्यावेळी कोरोनाचं संकट होतं त्यावेळी तुमचे पैसे कुठे गेलेले?
त्यावेळी तुम्ही का नाही आला सामाजिक सेवा करायला? त्यावेळी तुमचे पैसे कुठे गेलेले? त्यावेळी तुम्ही का नाही आला सामाजिक सेवा करायला? त्यावेळी तुमचे पैसे कुठे गेलेले? त्यावेळी तुम्ही का नाही आला सामाजिक सेवा करायला? साहेबांनी स्वतः हॉस्पिटल टाकलं आणि स्वतः लोकांची सेवा केली. आणि आज गावामध्ये अशी परिस्थिती आहे की जर कुठल्या गरीब कुटुंबामध्ये माणूस जर आजारी पडलं आणि त्याला जर पैसे नसतील तर ते म्हणतात आपण पंढरपूरला जाऊ आमदारांच्या दवाखान्यामध्ये, अशी भावना आहे. आणि आमच्या गावचे सरपंच आहेत प्रशांत आबा, त्यांच्या पाठीमागे खंबीर आमदार उभे आहेत. त्यामुळे बी बऱ्यापैकी लोकांचा सपोर्ट आहे आणि गावातून 80 ते 85% मतदान होईल असं आम्हाला वाटतंय. उमेदवार असा कोणी बघणार नाही, आमदारांच्याकडे बघून मतदान बऱ्यापैकी होईल. तर काय सांगाल, कोणाला मतदान करणार आहे, काय कौल असणार आहे? त्यांनी सांगितल्याप्रमाणे महेश शिंदे जे सांगतील तेच. महेश शिंदेंनी इतका विकास केला आहे की गावचे पाणंद रस्ते, शेतीसाठी पाण्याचा मुद्दा, इतका पाण्याचा मुद्दा ठोस त्यांनी उचललेला आहे की गावचे आर्थिक स्तर उचलण्यासाठी त्यांनी जी कामं केलेली आहेत त्यासाठी आम्ही महेश शिंदेंनाच मतदान करू. आणि नेता असा जनतेचं लुटून नेणारा असावा का जनतेला देणारा असावा? आता प्रत्येक खिशात मोबाईल मीडिया आहे, कळतंय लोकांना कुणाला मतदान करायचं कुणाला नाही. तुमचा आरोप आहे का शशिकांत शिंदेनी आरोप म्हणजे भयंकर आरोप. काय नक्की एकदाही मतदान केलं नाही, एकदाही केलेलं नाही, सगळं लुटूनच नेलं. आज जनतेनं निवडून दिलंय कशासाठी? कारखान्याचा निलाव काढण्यासाठी दिला का निवडून? कारखान्याचा निलाव काढण्यासाठी दिला का निवडून? कारखान्याचा निलाव काढण्यासाठी दिला का निवडून? आज राखणदार होता तो माणूस, शशिकांत शिंदे आज राखणदार होता. आले की कारखान्याचा निलाव. शेवटी जनतेची लूट आहे ना ती. आज गोरगरीब जनतेतून शेअर्स भरून जनतेचा पैसा तो गेला. आज त्या कारखान्याचा निलाव. तुम्ही इंडस्ट्री एरिया काय केलं काम ठोस? महेश शिंदे आले, आज एखादे आई वडील करणार नाही इतके काळजी घेतात मतदारसंघात. एखादे आई वडील करणार नाही इतके काळजी घेतात मतदारसंघात. एखादे आई वडील करणार नाही इतके काळजी घेतात मतदारसंघात. एखादे आई वडील करणार नाही इतके काळजी घेतात मतदारसंघात. कारखान्याचं महेश शिंदे यांच्याकडे मागणार का तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवा? नाही, मागणी आहे, पण महेश शिंदेचं काय आहे की त्यांचं वेगळं आहे. ते म्हटले कारखाना हा मुद्दा नाही, अनेक मार्ग आहेत त्याला. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनेक मार्ग आहेत. एकमेव कारखाना नाही, जे झालेले ते झालेच. तुला काय सांगाल, पंचायत समिती झडपीची निवडणूक जवळ आली, काय नक्की कल काय असणार आहे मतदान? इकडं 80% गाव महेश शिंदेच. महेश शिंदे मी 2013 पासून जॉईन महेश शिंदेंना. पहिल्यापासून आम्ही साहेबांचंच काम करतो. साहेबच 80% गाव 100%. याच्या अगोदर शशिकांत शिंदे देखील या मतदारसंघाचं खरं नेतृत्व केलंय, परंतु त्यांच्याकडे कामं झाली नाही असं म्हणायचं का? हो, नाहीत कामं झाली. हे आत्ता काम भरपूर झाले. ती कॉन्क्रिटीकरण, ही पाणंद रस्ते, ही भरपूर कामं झालीत. आम्ही साहेबांचं पहिल्यापासून काम करतो. आता पंचायत राज सरपंचांच्या माध्यमातून चालू आहे, त्यात नाही कामं भरपूर चालले. ते श्रमदान ही सगळं चालू आहे. बिचुकले गावातील खरं तर ग्रामस्थांचा कौल आपण जाणून घेतला होता. ग्रामस्थ काय म्हणतायत ते आपण खरं तर जाणून घेतलं होतं. ज्यांनी विकास केला आहे त्यांच्या पाठीशीच आम्ही खरं तर ठामपणे उभं राहणार असल्याचं बिचुकले गावचे सगळे ग्रामस्थ जे आहेत त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सोबत मंगेश कुंभार, वाटाड्याचे.